नमस्कार. नमस्कार. येस, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सर. एक सुरुवातीला जसं एक प्रश्न करेल मी, एक इंट्रोडक्शन मी नंतर घेऊया किंवा चालेल आणि मग तुमचं नावापेक्षा कृष्णाई नाव सिंधुदुर्गात म्हणूया पूर्ण. हो. एक वेगळ्या प्रकारे गाजतंय. हां. याची सुरुवात कुठून झाली? आम्ही सुरुवात रील्स खूप बघितले आहे. मोठ्या-मोठ्याने तुमचे रील्स करून घातलेले आहेत. हो. चांगले-चांगले रील्स बघितले आहे. कस्टमर्स तुमच्याकडे चांगले-चांगले आहेत. त्याची सुरुवात कुठून झाली कृष्णाईची? आलेला कस्टमर शिकवत असतो, की आम्हाला व्यावसायिकांना त्यांना काय द्यायचं आहे. तर मला ह्या व्यावसायिकाच्या प्रेमातून मी घडलेलो आहे. म्हणजे एक्झॅक्टली कसं काय? तर सुरुवात कशी झाली कृष्णाईची? सुरुवात मला खरं सांगायचं म्हणजे मला स्टडीमध्ये मला नाही अभ्यास नाही आवडत. माझं पहिल्यापासून माइंड हे डिझाइनमध्ये होतं आणि जे आपल्याला आवडतं ते व्यवसायामध्ये जर आपण उतरतोय. माझी डिझाइन मी व्यवसायामध्ये उतरली, माझ्या आर्टमध्ये उतरली. माझं त्याच्यावरती मी खूप काम केलं त्याच्यावरती आणि मग नंतर डेव्हलप हे एवढं साम्राज्य उभं राहिलं. पण म्हणजे प्रश्न असा की बाबा एक युथ म्हणून एवढं मोठं साम्राज्य हो. करण्याचं एक कारण काय काय होतं, की कुठली किक भेटली तुम्हाला, की या किकमुळे आम्ही करूयाच असं? कारण खूपशे जण करतात, 4 दिवस करतात, 1 तास म्हणा 1 वर्ष, 2 वर्ष, तर कुठेतरी थंड पडतो. कॉम्पिटिशनला कुठेतरी घाबरतात. हो. आणि आम्ही मागचे 2-3 तास बोललो तेव्हा तुम्ही सांगितले तुमच्याकडे 38 प्लस तुमच्याकडे या म्हणजे मोठे हे आहेत, सप्लायर्स आहेत. हो. एवढे मोठे सप्लायर्स तुम्ही सांभाळतात. हो. तुम्ही पाहिजे तर एक मोठं सुपरमार्केट आमचे एक मॉल असं उभे करू शकतात. हो. पूर्ण सोफा सेटचा. हो. पण ते न करता तुम्ही त्यांना सांभाळतात. याची सुरुवात म्हटलं कसं काय एवढं मोठं? तो रस्ता काय आहे? रोड मॅप काय आहे त्याच्या मागचा? त्यांनी मला घडवलेलं आहे स्वतः आणि तुम्ही मगाशी आता हं. म्हणालात, की हे तयार कसं झालंय? हं. एवढं साम्राज्य सगळं तयार कसं झालंय? तर ॲक्चुअली काय आहे ना, की माझं पहिल्यापासून हट्टी माझा स्वभाव आहे, की धरसोड हे आपल्याला आवडतच नाही. हं. म्हणून हे देवाच्या कृपेने हे एवढं आहे. आणि काय नाही, की प्रत्येक जण ठरवतात हे वेगळं त्यांचं ट्रॅक वेगळा असतो. माझं असं आहे, की जर आपला एक टार्गेट असेल, हं. माझं प्रत्येक वर्षामध्ये किंवा पहिल्या महिन्यामध्ये माझं टार्गेट असतं, की हे हं. मला कंप्लीट करायचं आहे. हं. तर ते मी टार्गेट कंप्लीट करूनच सोडतोय. हं. असं. तर त्या टार्गेट कंप्लीट करून मग मी आपलं इथपर्यंत पोहोचलेलं आहे हे सगळं. पण तुम्ही एकदम मगाशी जे सांगितलं, की तुम्ही क्वालिटीवर जास्त फोकस करता. होय. क्वालिटीवर तुमची एक मजबूती आहे. हो, सो 100%. एक्झॅक्टली क्वालिटी म्हणजे काय आहे? ऍक्च्युली काय आहे ना, की आता कस्टमरांना जे बघितल्याच्या नंतर कस्टमरांना काही विश्वास नसतो किंवा विश्वास असतो किंवा आता कलर भरपूर मार्केटमध्ये आलेले आहेत. हं. ठीक आहे. आपल्याकडे आता बघायला गेलं तरी 10, 10.5, 11,000 कलर आहेत. तर ते ओके. कस्टमरांना दाखवते. प्रत्येक कस्टमरांना ते आवडतंय. ओके. कस्टमरांची पसंती वेगवेगळी आहे. हं. तर त्या पसंतीला मान देऊन, त्या हं. पसंतीवरती काम करून आम्ही आमचा कलर हां. वाढवलेला आहे, वर्क वाढवलेलं आहे आणि कस्टमरांना काय आहे ना, की आतमध्ये मटेरियल काय घालतोय आपण, हं. ते महत्वाचं आहे आणि आपल्याकडे कसं आहे ना, की आपण रिटेल रेट आम्ही हां. होलसेलमध्ये द्यायला सुरू हां. केलेलं आहे. तर ॲक्चुअली हे आम्ही कस्टमरांकडून शिकलेलं आहे. जर मार्केटमध्ये जर जी गोष्ट एक ₹10,000 आहे, तर ती आपल्याकडे पकडून चला ₹7,000 ₹6,000 ला मिळते. हं. आपण सागवानमध्येच काम करतो हं. आणि ब्रँड एका प्लायवरतीच काम करतो. 18 मध्ये आपल्याकडे जास्त काम वर्क हं. केलं जातं. असं आणि कस्टमरांना दाखवूनच काम करतो हं. आपण. प्रत्येक कस्टमरला आमच्या कंपनीमध्ये, हं. घोड्यांमध्ये येणं शक्य नसतं. तर आम्ही त्याची शूट करून किंवा आम्ही त्याला व्हिडिओ कॉलिंग करून किंवा आम्ही त्याला फोटोज करून आम्ही त्यांना तिथपर्यंत पाठवतो. प्रत्येक कस्टमर येणं हं. शक्य नसतं. ही जी बांधिलकी आहे, ही जी नात्याची बांधिलकी आहे कस्टमरांना आम्ही मनामध्ये जी रुजवलेली आहे, ती कायम आम्ही ठेवणार. तेच आमचं हे होतं. बाकीचे कोणी काय करत नाही, तर ते आम्ही करतो पण आणि कस्टमरांना दाखवून देतो ते. आता तुम्ही एक म्हटलं, की सागवान तुम्ही लाकूड यूज करतात. हो, पण आता बाकीची कुठली यूज करतात मला माहिती नाही. हो. पण सागवान यूज नाही केलं, हां. तर पण कस्टमर घेणारच. त्यांना हो, कळणार पण नाही. हो. बरोबर. का कारण ते आतमध्ये असतं. बरोबर आहे. आणि आजकाल असं झालंय, की लाँग टर्म तुम्ही म्हटलंय, की लाँग टर्म येणार 20 वर्ष, 30 वर्ष. अरे एवढी माणसांची गॅरंटी नाहीये. बरोबर पण आहे. प्रॉडक्टची गॅरंटी घेऊन आम्ही करणार काय? नाही आणि हां, 5-5 वर्षांनी आम्हाला चेंज करायची सवय झाली आहे. नाही, नाही सर, हे त्याच्यातच गंमत आहे ॲक्चुअली. काय आहे ना, की आता बरेच बघितले. आता माझे पण आता इकडचे हां. आता सगळे शोरूम वाले जे हं. आहेत, ते आपल्याकडनं खरेदी करतात. आपण बाकी त्याला आम्ही कोणाला मी टार्गेट करणार नाही. पण हे आमच्याकडे काम करतात. हं. कारण आमच्या कोकणामध्ये सागवानमध्ये जास्त काम केलं जातं. सागवान हं. हे लाकूड निसर्गाने असं बनवलेलं आहे, की विश्वासाने बनवलेलं आहे. ते खराब होत नाही. मग आम्ही त्याच लाकडाला फोकस केलेला आहे. हं. बाकीचे लाकडं जर वापरले तर त्याला सडणे-बिडणे हा प्रकार हां. असतो. तुटणे-बिटणे हा बेंड वगैरे येणे हा प्रकार असतो.
पण सागवानमध्ये तसं होत नाही आणि कस्टमरांना काय पाहिजे तेच पाहिजे, मग आम्ही तेच देणार. जे कस्टमरांना पाहिजे आणि कुठे जास्त मिळत नाहीये आम्ही तेच देणार. आता आमच्याकडे कॅटलॉग फोम जर असतील तर बाकीचे कुठे मिळत नाहीये किंवा ती क्वालिटी मिळत नाही, आम्ही ते दाखवणार आणि तेच घालणार. आणि एकदा पॅक झाल्याच्या नंतर सर कोणी बघत नाही, मग राहतो विषय मग विश्वासाचा. मग आम्ही ते तिथपर्यंत पोहोचवतोय, त्यांना शूट करून पोहोचवतोय. मग 5 वर्ष, 10 वर्ष, 25 वर्ष आम्ही वॉरंटी देऊन सोडतोय. काय प्रॉब्लेम झाला आमच्याकडे. पण मी आता व्यवसायामध्ये टेक माझा 8 ते 10 वर्ष झाली आता, पण एकही कंप्लेंट आलेली नाहीये. आणि जर कोणी येऊन सहज जरी सांगतोय की हे असं असं झालेलं आहे, माझी डायरेक्ट व्हिजिट असते 1 तासात, 1.5 तासामध्ये. अंतर फार लांब असेल तर मग ते थोडंसं लांबवतंय, 1 दिवसावरती जातंय, पण ते मी लगेच फॉलोअप घेतो आणि कस्टमरने तेच पाहिजे आणि तेच आपल्याकडे पण आहे. अजून मग खरंच एक पण कंप्लेंट नाहीये कंप्लेंट 10 वर्षात. एक पण नाहीये आणि जर येते मी लगेच फॉलोअप घेतोय. आता एक कस्टमर आलेले, म्हणजे रिसेंटली मला मागे फोन पण येऊन गेला की त्याचा कलर गेला म्हणे. कलर असाच जात नसतो. आता पावसाळ्यामध्ये त्या भिंतीला लावून ठेवलेला होता सोफा आणि त्याला ते पाणी त्याच्यामध्ये मर्ज झालं, झिरपलं ते पाणी, त्याच्यामुळे ते गेलं. कस्टमरला कळत नव्हते की नक्की प्रॉब्लेम काय आहे. मी जेव्हा गेलो त्यावेळी तो प्रॉब्लेम सुटला. असे प्रॉब्लेम्स असतात. पण आम्ही लाकूड त्याचा पहिलं काय करतो, आता आम्ही सोफा बनवतो तर त्या सोफ्यामध्ये स्ट्रक्चरचा फोटो कस्टमरला सेंड होतो. त्याच्यानंतर फोम जो त्यांनी ठरवलेला आहे, आमच्या बिल्डिंगमध्ये सगळं त्या सिक्वेन्स वाईज असतं. फोम जो आहे तो फोम पोहोचतो पॅकिंग पेस्टिंग झाल्याच्या नंतर. कपड्याचा QR कोड पोहोचतो त्याच्याकडे. मग कपडा, हे सगळं जेवढं मटेरियल आहे ते कस्टमरांना एकदा ठरवून झाल्याच्या नंतर पण आम्ही ते पोहोचवतो आणि त्याच्यानंतरच त्याला पॅकिंग केलं जातं. अंदाज किती कस्टमर झाले असतात तुमचे 10 वर्षात? असं सर मोजू शकत नाही. दिवसाला आपले 2-3 सोफा निघतच असतात. असं मोजू शकत नाही. मग अंदाज एक लाखो झाले असणारच. आरामात. लाखो, करोडो? करोडो होणार नाही, करोडोपर्यंत पोहोचायची मला ह्या जगामध्ये किरण कुडाळकरला पैशाची प्रचंड जास्त गरज आहे. त्यामुळे लाखो करोडो मध्ये पोहोचायची मला तुम्ही आशीर्वाद द्या. नक्की पोहोचेल. तसं नाही, कारण आता एक लाखो लोकांकडे पोहोचणं आणि त्यांच्याकडनं एक पण कंप्लेंट नाही, हे सगळ्यात मोठा एक काय म्हणतात एक तुम्ही स्टेटमेंट सांगताय. त्या विश्वासावरती काम करतो सर. त्या विश्वासावरती काम करतो. जे कस्टमर आम्हाला जी अमाउंट देतात आहे, ते काय असतं की आमच्यामध्ये डीएनसीटी आहे. फॉर्म मध्ये डीएनसीटी, वेगवेगळ्या प्रकारची डीएनसीटी येते. तर ते डीएनसीटी त्या इयर्स वॉरंटी असते. ती जी डीएनसीटी असते ते आम्ही बरोबर सांगतो त्यांना. फोटो शेअर केल्याच्या नंतर आम्ही त्यांना हे दाखवून देतो की ही वॉरंटी एवढ्या एवढ्याची आहे म्हणून. आम्ही दाखवल्याशिवाय कुठलंच घालत नाही. त्यामुळे विश्वासाला तडा जायचा विषय येत नाही. पण आता सागवान लाकूड युज केलं नाही तर पण नॉर्मल लाकूड एक 10 वर्ष आरामात येतात, कारण आम्ही बघितलंय खूपशी आहेत. हो. आणि 10 वर्ष येणं म्हणजे आमचे काय म्हणतात ते पैसा वसूल. नाही, डिपेंड करतं की आपण फोम कुठचा वापरतो. सर आपण सोफा काय घेतात लोक आरामासाठी, लुक छान दिसायला पाहिजे. आम्ही जास्त लुकला पण लक्ष देतोय, पण आतमधलं मटेरियल पण तेवढंच महत्वाचं आहे ना. त्या लुक पेक्षा त्या मटेरियलची किंमत महाग आहे. याची आम्ही जाणीवपूर्वक काळजी घेऊनच काम करतो त्याच्यावर. नाही असा प्रश्न, कारण एक 90s मध्ये एक अलमार घेतली त्याच्यामध्ये एक स्पीकर आणि एक टीव्ही असली तो म्हणजे राजा असायचा. आणि आता जेव्हा घरामध्ये सोफा बदलत नाही 2-3 वर्षात तर तू राजा पण हे पण नाही. पण आता लोकांची एवढी झाली की लोक बदलतात रोखडेच. फोन आयफोन असू दे किंवा अँड्रॉइड असू दे 2 वर्षांनी बदलतातच. म्हणून म्हटलं की तुम्ही एवढी मोठी गॅरंटी द्या, क्वालिटी मेंटेन करता, काय गरज आहे एवढी मोठी करायची, कारण लोक एवढे वापरत नाही. नवीन ट्रेंड मध्ये लोक येतात आहे आणि जुन्याचं आपण नवीन सोनं पण करून देतोय. जर रिपेअरिंग पण असेल तर रिपेअरिंगला आपण त्या सोफ्याला आपण नवीन लुक पण देतोय. त्यामुळे जुन्याचं सोनं, तुम्ही आता म्हणालाच तसं, जुन्याचं सोनं पण आपण करून देतोय, तसं काही नाही. एक महत्वाचा असा प्रश्न येतोच की तुम्ही फॅब्रिकच्या बिझनेस मध्ये म्हणा किंवा सोफा बिझनेस किंवा तुमचा जो साम्राज्य उभे झालंय त्याच्या अगोदर तुमचा प्रवास काय होता किंवा कसा होता हे ऐकणं खूप गरजेचं आणि हे महत्वाचं आहे, कारण इकडेपर्यंत पोहोचणं याची मागची स्टोरी कळणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतात, तसे आपल्या पण आयुष्यामध्ये चढ उतार झालेले आहेत. हालाकीचे दिवस होते प्रचंड पहिले आणि त्यानंतर म्हणजे काय आहे की गरिबीचे दिवस हे प्रत्येकाचे असतात आणि काही काही माणसांच्या आयुष्यात हे टर्न येतात. कारण का माहिती, आयुष्यात पुढे काहीतरी जर त्याच्या नशिबात जर पुढे काहीतरी घडायचं असेल तर हे दिवस येऊन जातात. तर आपलं पण तसंच आहे. गरिबीचे दिवस त्यावेळी 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी आमच्याकडे स्वतःचा वाढदिवस सुद्धा आम्ही दुसऱ्याकडे जायचो. वाढदिवस कोणीतरी बोलवलं तर त्याच्यात आम्हाला खूप आनंद असायचा. पण कधी केकला सुद्धा पैसे नसायचे तेव्हा. तर आम्ही दुसऱ्याच्या आनंदामध्ये आमचा आनंद बघितलेला आहे. व्यवसायामध्ये म्हणजे माडांची पेढ्या, त्याच्यानंतर लिफाफा तयार करणे,
आकाशकंदील आली तर आकाशकंदील तयार करणे, तेव्हा 5 रुपये 2 रुपयाला आकाशकंदील विक्री करायचं कला क्षेत्रामध्ये. त्यानंतर चहाच्या टपरीवरती काम केलंय. त्यानंतर पाठ्यपुस्तकांमध्ये गठ्ठे बांधायचे असेल तिकडे काम केलेलं आहे. 1 रुपयासाठी हवा भरायला सायकलमध्ये त्यावेळी 1 रुपयासाठी मी काम केलंय तिकडे. त्या 1 रुपयाने महाराजांच्या कृपेने मला इथे आणलेलं आहे. की सायकलमध्ये हवा भरायची, मग 1 रुपया मिळायचा. मग तो महिना 25 रुपये पगार होता त्यावेळी मला. कळिंगणाच्या दुकानामध्ये काम केलंय, की त्यावेळी खरा बिझनेस कळला, की कळिंगण असतंय आणि त्यामध्ये आपण जे भेस मारतो, आमच्याकडे भेस म्हणतात. ते भेस मारल्याच्या नंतर त्याच्यामध्ये किती, तर त्यावेळी ते 10 रुपयाला यायचं किंवा 20 रुपयाला यायचं ते कळिंगण. मग त्याचे आम्ही 20 रुपये, 25 रुपये, 30 रुपये तयार करायचो, ज्याची आम्ही गॅप करून भेस करून. असं तिकडनं तो हळूहळू बिझनेस मध्ये दिवस काढलेले आहेत. काय नाही की सगळं बरं. सोपं असतंय. म्हटलं प्रत्येकाने बघितलं पाहिजे आणि कोणाचे आहेत तर ते टर्न होणारच. एक विश्वास टिकून राहायला पाहिजे की दिवस चेंज होणार म्हणून. हो. तेव्हा मला माझं स्वप्न होतं, की मी एक ना एक दिवस मालक होणार. रोडवरती माझ्या आई-वडिलांनी साबणाचं सुद्धा काम केलंय. साबण विक्रीचं पण काम केलेलं आहे, भर पावसामध्ये पण. आता आमच्या कुडाळ शहरातून सिंधुदुर्ग नगरीतून जर बघत असतील, तर त्यांनी बघितलं की माझे आई-वडील रोडवरती व्यवसाय करत होते साबणाचा. काथ्याचा, भांड्यांच्या काथ्या वगैरे असतात, अंगाचे साबण वगैरे असतात त्याचा. मग तिकडे पण आम्ही ते व्यवसाय सांभाळून सुद्धा मी स्कूल करायचो. स्कूल करून सुद्धा मी व्यवसायामध्ये माझ्या भावाचं शॉप आहे कणकवलीला, तिकडे पण कामाला जायचो. मग हे फक्त दोन गोष्टीसाठी चालू होतं. एक तर नाव कमवायचंय, मालक बनायचंय आपल्याला, नाव कमवायचंय आणि पैसे कमवायचे. ह्या 2 गोष्टींसाठी आणि आमची आणि तुमची म्हणजे प्रत्येकाची 2च गोष्टींसाठी धावपळ चालू असते, जी म्हणजे नावासाठी आणि पैशासाठी. सो मी ते आपण प्रूव्ह करतोय आता. काही नाही. आणि कसं क्वालिटीमध्ये म्हणतात ना, जसं 19-20 का फरक रहता है, हो. 19-20 का फरक रहता है. 19-20 का फरक रहता है, राइट है. सो तुम्ही 19 ची प्राइस 20 ची फरक सांगितलं आणि 19 चा दरम्यान प्रोडक्ट दिला तर कळणार पण नाही. तर तिकडे तुम्ही कसं काय मेंटेन करता ट्रस्ट किंवा हे? कळत नाही म्हणूनच आपण ते त्यांना दाखवतोय, की हे असं आहे, असं तुम्ही घ्या. आणि माझ्याकडे सगळ्या प्रकारची कापड आहेत. मी त्यांना दाखवल्याशिवाय नाही. आणि कस्टमर सर आमच्यापेक्षा कस्टमर सर प्रचंड हुशार आहेत. त्यांच्या आशीर्वादाने तर हे सगळं साम्राज्य उभं राहिलंय. कस्टमर प्रचंड हुशार आहेत आणि कस्टमरांना आम्ही ते दाखवतोय, की हे असं आहे, तुम्ही असं घ्या. कारण आता फॅब्रिक क्वालिटी जरी खूप असली तरी ते हात लावल्यावरती फील होतं. कारण कस्टमरला आता चांगलंच पाहिजे. कस्टमर आता रेडी जे दिसायला पैसे नाही देत, कस्टमर आता क्वालिटीला पैसे देतात आहे. कस्टमरला कळायला लागलेलं आहे. आम्ही तेच पकडलं, क्वालिटी देणं. आता एक स्टोअर मध्ये जिकडे हजाराने सोफा असतात मोठ्या मोठ्या स्टोअर मध्ये, आणि तुमच्याकडे एक डेमो पीस म्हणून 1-2-3च असणार. डिफरन्स काय दोघांकडे जाऊन बघणं आणि घेणं याच्यामध्ये? तयार करायला गेलं ना, कुठल्याही फॅक्टरीमध्ये जर बघायला गेलं ना, तर ते बघायला मिळतं मटेरियल की आतमध्ये कुठलं आहे. असं ते आपल्याकडे बघायला मिळतं तुम्हाला. पण एखादा लाकूड आम्हाला सेम दिसतं, पण मॅन्युफॅक्चर वाला आम्हाला सांगेलच, राईट इन्फॉर्मेशन देईलच, गॅरंटी काय आहे? ते त्याच्यावरती डिपेंड करतं. आमच्याकडनं तर सागवानीच आहे. ओके. नाही एखाद्या कळत नाही ना, त्याच्यासारखी सिमिलर लाकडं पण भेटतात. आणि पॉलिश करून हे करून तेवढा काय म्हणतात त्याला, खरपड पडतो. पॉलिश केल्यानंतर एखादा खरपड पडत नाही त्या काळामध्ये, म्हणजे कस्टमर तेव्हा फसू पण असू शकतो ना आम्ही कस्टमरला. हो, बरोबर आहे. असे पण होतात. होतात. पण ते आपण लाकूड पहिल्यापासूनच ठेवत नाही. आता मी ह्याच्या अगोदर आपण गोडांमध्ये आता आपण थोड्या वेळात जाणारच आहोत. गोडांमध्ये दाखवतो तुम्हाला ऍक्च्युअली प्रकार काय आहे. माहितीदार कसं असतंय, की मला पण पहिलं नॉलेज नव्हतं लाकडांबद्दल, की फणस कुठचा आहे, आंबा कुठचा आहे, सागवान कुठचा आहे, पॅनॉट कुठचा आहे, शिसम कुठचा आहे, हे माहिती नव्हतं. पण हळूहळू ट्रेंडमध्ये मी आलो आणि त्याच्यानंतर मी त्याची माहिती घेतली. त्याच्यानंतर आता लोकांना काय पसंती जास्त सागवानचीच आहे, तर सागवानलाच आम्ही फोकस केलंय. 10 लाकूड ठेवतच नाही, सागवानमध्येच काम करतोय. कारण ट्रस्ट सगळ्यांचा सागवानमध्ये आणि तो हेवी मध्ये. आणि मन जिंकण्याचं काम काय आहे माहितीये का, की सागवान लाकूड मध्ये काम करून एवढा सोफा स्वस्त का, हा प्रश्न आहे लोकांना. हा प्रश्न आहे आणि तेच आपल्याकडे मिळतं. त्या प्रश्नाची उत्तर आल्याच्या नंतर मिळतील सगळ्यांना. आणखी असा एक प्रश्न होतो की बाजारात भेटणारं सोफा नॉर्मली किंवा ऑनलाईन भेटणारं, ऑनलाईन घेणं आणि ऑफलाईन घेणं साधासा एक फरक काय आहे, छोटासा सांगितलं तर? बघायला मिळतं ना, मटेरियल बघायला मिळतं. ज्यावेळी ऑर्डर देतो आपण त्यावेळी मटेरियल आतमधलं बघायला मिळतं. आता आपल्याकडे कसं आहे माहितीये का, आपण आता मी माझ्या व्यवसायाबद्दल बोलतो. फॅब्रिकचे कॅटलॉग्स भरपूर आहेत, बरोबर आहे. मटेरियल बघायला मिळतं, क्वालिटी बघायला मिळते, कलर्स बघायला मिळतात, ठीक आहे.
बाकीच्या व्यवसायात तुम्ही म्हणालात ऑनलाईन वगैरे वगैरे वगैरे, तिकडे तुम्हाला जे आहे तो प्रोडक्ट खरेदी करायला पाहिजे. असं आपण फक्त तिकडे काय कस्टमर एक डिझाईन बघतो, कलर बघतो आणि अमाऊंट बघतो, खरेदी करतो. इकडे तसं नाहीये. इकडे अमाऊंट पण तुम्हाला बघता येईल, कापडाची क्वालिटी पण तुम्हाला मिळणार, कलर्स पण खूप खूप मिळणार आणि त्यानंतर पेमेंट तर आपला कमीच आहे, कारण रिटेल रेट आपण होलसेल रेटच्या दरामध्ये देतोय. असं. एक तुम्ही लाखो कस्टमरकडे डील केलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे मी ऑनलाईन पण तुमची ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू तुमचे रील्स केलेले आहेत. हो. सो कस्टमर्स कुठून जास्त येतात? ऑनलाईन तुमचे रील बघून जास्त येतात की ऑफलाईन म्हणतात ते माउथ टू माउथ पब्लिसिटी कडून चढ येतात? दोन्ही पण. दोन्ही पण. स्वभाव माणसाचा बोलका असायला पाहिजे. व्यवसायामध्ये म्हणतात की व्यवसायामध्ये खूप सुंदर बोलणार असायला पाहिजे आणि जिभेवरती साखर पाहिजे आणि स्वभाव प्रेमळ असायला पाहिजे. कॅल्क्युलेशन मध्ये प्रेमळ असता कामा नये. कॅल्क्युलेशन मध्ये प्रामाणिक असायला पाहिजे थोडक्यात. ठीक आहे. आणि जर कस्टमर डेव्हलप करायचे जर असतील तर ते माउथ पब्लिसिटीने आपलं स्किल काय आहे त्याच्यावरती, त्या प्रोडक्ट बद्दल आपलं मत काय आहे. काही कस्टमरांना माहिती नसते की या प्रोडक्टची माहिती, तर आपण ते सांगणं गरजेचं आहे. असं आहे. तो विश्वास डेव्हलप करणं, तर तो धंद्यामध्ये व्यवसायामध्ये रुजू होऊ शकतो. आता एक तुम्ही क्वालिटीमध्ये सांगितलं जसं की फायबर सांगितलं. हो. तर फायबर ओळखायचं कसं किंवा फायबरचा काय उपयोग आहे? कसा काय उपयोग असतो? फायबर हा सॉफ्ट असतो. फोम हा ओके. लिक्विडने तयार होतो. फायबर हा सॉफ्ट असतो. फायबर फक्त तुम्हाला सॉफ्टनेस देतो. ओके. असं. आणि दुसरे बाकीचे सिमिलर म्हटलं कुठले ते एक सुपेरियर क्वालिटी म्हणून मी ऐकलं आहे. ती कसं काय असते? सुपेरियर HR नॉर्मल? प्रत्येकाची एक क्वालिटी आहे. 28 डीएनसीटी, 32, 40, 45, 50, 55 अशी डीएनसीटी वेगवेगळी आहे. HR जर फोम घेतला तर HR फोम खूप हाय क्वालिटीचा आहे. तो सुपर सॉफ्ट आहे. हे सगळे फीलद्वारे आहेत सर. ओके. ते बजेट प्रमाणे कमी जास्त होणार. पण असं. क्वालिटी जर आम्ही थोडी जास्त मोठी केली तर काय फरक येतो? म्हटलं एक लॉंग टर्म मध्ये फरक काय येतो? सोफा 10 वर्ष टिकणार नाही, 15 वर्ष असं काय फरक येतो? स्ट्रक्चर जर चांगलं असेल, हम्म. पकडून त्याला स्ट्रक्चर जाणार 40 डीएनसीटी सुद्धा 20 वर्ष 15 वर्ष त्याला काय होत नाही. ओके. हा 40 डीएनसीटी 45 डीएनसीटी मध्ये फोम मध्ये जर काम करतोय आपण, तरी त्याला 15-20 वर्ष काही प्रॉब्लेम होत नाही. फॅब्रिक कुठली किती मोठी कंपनी असते, फॅब्रिकची सोफ्याची वॉरंटी गॅरंटी देत नाही. ते वापरण्यावरती डिपेंड करतो. आपण फोमची वॉरंटी देतोय, गॅरंटी देतोय. येस. म्हटलं फक्त आमचं स्ट्रक्चर जो फॉर्म आहे तो इम्पॉर्टन्स खूप आहे. हो. येस. लाकूड महत्वाचं आहे. असं आणि आपण ते दाखवून घालतोय. म्हणूनच तर आपल्याकडे आहे ना सर. आणि जर तुमची कोणी कॉपी केली तर आता व्हिडिओ आवडल्यानंतर खूप जण कॉपी करतात, त्याला त्यावर रोड मॅप भेटणार, ब्ल्यू प्रिंट भेटणार ऍक्च्युली. त्यांनी कॉपी केली, तुमचं कॉम्प्युटर तयार होणार, तर तुमचं काय आहे याच्यावरती मत? 100% व्हायला पाहिजे. मजा आहे खूप भरपूर. कॉम्पिटिशनला कोणतरी समोर असायला पाहिजे. त्यामध्ये आम्हाला सिग्नल मिळतो त्याचा, की आम्हाला अजून काय पुढे कस्टमरांना द्यायचं आहे, तर कॉम्पिटिशनला यायला पाहिजे. ओके. भविष्यात कॉम्पिटिशन हे तर काहीच नाही आहे. भविष्यात कॉम्पिटिशनला अजून येणार, यायला पाहिजे, तर आम्ही कुठेतरी फिक्स आहे. जर मनात जिद्द असेल तर मग फिक्स आहे. आता एक जवळपास बघितलं तर की अगोदर एवढं नव्हते, पण महाराष्ट्रामधली, कोकणातली, सिंधुदुर्गातली मुलं आता बिझनेस करायला पुढे यायला लागली रील्सच्या माध्यमातून किंवा वेगवेगळे व्यवसाय करतात. आणि जर आणखी मुलं पुढे यायला पाहिजे तर त्यांना तुमचा मेसेज काय असेल किंवा काय करायला पाहिजे? काय आहे ना, की नोकरी करण्यापेक्षा मालक बना आणि सुंदर जग आहे, सुंदर या जगामध्ये जीवन जगा. नोकरी वगैरे या लफड्यामध्ये पडू नका तुम्ही सरळ मालक या दृष्टिकोनाने विचार करा. कुठला पण व्यवसाय करा, ते व्यवसाय करत असताना त्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे काम करा, त्या व्यवसायाला झोकून द्या आणि या 5 वर्षामध्ये प्रत्येक वर्षामध्ये एक टार्गेट ठेवा, की मला हे करायचंय, की मला पुढचं अजून एक जमीन खरेदी करायची आहे. पुढचं आता केलं तर हॉटेल व्यवसायामध्ये केलं तर मला ती पाण्याची जागा, तर पाणी व्यवसाय मीटर नावावरती करायचं. ह्या सगळ्या लाईट माझ्या नावावरती असायला पाहिजे. हे टार्गेट असायला पाहिजे. मी तर म्हणतो वर्षाला 2-3 टार्गेट असायला पाहिजे. तर 5 वर्षामध्ये आपले टार्गेट किती कम्प्लीट होतं? आपण बघतोय ना, की 5 वर्षानंतर आपण बॅकला थोडं फक्त विचार करतो, तर 5 वर्षानंतर पुढे आपण किती पुढे असणार. तर टार्गेट असायला पाहिजे, 2-3 टार्गेट असायला पाहिजे. फक्त व्यवसायामध्ये पैसा फक्त मिळतोय म्हणून नाही, घर चालतंय म्हणून नाही, भविष्यात काहीतरी आदर म्हणून जगायला पाहिजे. असं तर मी नोकरी करण्यापेक्षा मी तर म्हणेन, की तुम्ही आताची आमची युवा पिढी जी आहे, ती युवा उद्योजक म्हणून तुम्ही व्यवसायामध्ये उतरा, प्रामाणिकमध्ये काम करा, सक्सेस आहे. तुमचा स्ट्रक्चर काय होता किंवा तुमचा माइंडसेट कसा होता? तुमचा टार्गेट काय होता सुरुवातीला? माझ्यावरती कोणी बोट दाखवू नये, म्हणजे माझा नोकर हा व्यवसाय नव्हते. मला नोकरीमध्ये काम करायचं नव्हतं. मला मालक बनायचं होतं आणि माझा प्रयत्न आहे आता मालक बनायचा. तुम्ही ऍक्च्युअली मालकच आहात. तुम्ही दाखवत नाही वेगळी गोष्ट, पण मालक आहातच. असं. पण एक सुरुवातीचा एक म्हणजे म्हणतात ना, की हा टार्गेट कम्प्लीट झाला पाहिजे. नंतर कॉन्फिडन्स एक वेगळा येतो सुरुवातीच्या टप्प्यात. तर तुम्ही कसा टार्गेट ठेवला तुमच्या मनात जिद्द असायला पाहिजे आणि समोरचं जर म्हणत असेल, की तुला हे नाही जमणार, तेच करण्यात फार मजा आहे. आता आम्हाला बघायचं आहे की ऍक्च्युअली तुम्ही सांगितलं लाकडाच्या बद्दल आम्हाला सांगितलं, लाकडाची ते जाणून घ्यायचं आणि किंवा तुमचा एक गोडाऊन आहे
त्यातून आम्हाला समजून घ्यायचं आहे. कारण आम्ही बोलून आम्ही चर्चा खूपच केलेली आहे. बरोबर आहे. तर ऍक्च्युली बघणं बिझनेस कसा चालतो हे आम्हाला ते बघायचं आहे तुमचं. ओके. सगळ्यात महत्वाचं ते काय आहे की सोफ्यामध्ये वरती आम्ही फॅब्रिक घालतो, हम्म. त्याच्यामधलं आतमधलं जे मटेरियल असतं ते कस्टमरांना माहिती नसतं. हम्म. तर ही जी व्हरायटी जी आहे 32 डीएनसीटी, 40 डीएनसीटी, 45 डीएनसीटी, 50 डीएनसीटी, 60 डीएनसीटी, HR फॉर्म सगळ्यात हेवी आणि त्याचा फील पण वेगळा आहे. सुपर सॉफ्ट पण येतो त्याच्यामध्ये. तर हे महत्वाचं आहे आणि हे कस्टमरांना आम्ही दाखवतो सोफ्यामध्ये. ओके रेडीमेड सोफ्यांमध्ये हे तेवढं क्लोजली दिसत नाही. रेडीमेड सोफ्यामध्ये डिझाईन असते. ओके आतमधलं मटेरियल जे सांगणार ते हम्म. त्यांना पटतं. ठीक आहे. आपल्याकडे ऑर्डर दिल्याच्या नंतर मटेरियल बघायला मिळतं. हम्म. आता लाकूड हे कसं आहे माहितीये का? 18 mm आणि त्याच्यामध्ये लाकूड हे आहे सागवान. त्या सागवान लाकडामध्येच काम केलं जातं. ते लाकूड हे असं ओळखायचं. हे बघा. असं आहे. याच लाकडामध्ये काम केलं. आता तुम्ही कुठे पण बघणार तर तुम्हाला सागवान लाकूडच दिसणार. तर हे किती वजनदार आहे तुम्ही पण बघा. हे कधीही सडत नाही, कधीही खराब होत नाही. ह्याची पावडर पडत नाही. आता काही आपण आता लाकूड सोफ्यांमध्ये वापरतोय, कुठल्या फर्निचरमध्ये वापरतोय, तर काय असते की भीती लाकडाचीच असते. तर सर आपण लाकडाची जी भीती आहे ती आपण कायमची दूर केलेली आणि फक्त टार्गेट केलेलं आहे की सागवान लाकूड मध्येच होते आणि 18 mm प्लाय मध्येच काम होत आहे. पण आता आपल्याकडे. एखादा लाकूड युज करत असेल आम्ही लोखंड पण युज करतात ना, त्यांचं कसं काय ते असतं? डिपेंड करतं तुमचं लोकेशन काय आहे. समुद्र किनारा जर कुठेतरी असेल हम्म. मग त्याच्यामध्ये सर लोखंड नाही युज करू शकत आपण. हा. मग त्याच्यामध्ये कुठे लाकूडच. मग ओके. लाकूड सगळ्यात स्ट्रॉंग कुठचं तर ते काय? सागवान. मग ते आपण सागवान मध्येच काम करतोय. ओके. असा आणि आता बाकीचा तुम्ही यांच्याबद्दल सांगितलेलं तर व्हिडिओ मध्ये फॉर्म बद्दल सांगितलेलं व्हिडिओ मध्ये याची क्वालिटी दिसणार नाही. बरोबर आहे. तुम्ही मगाशी म्हटलं की तुम्ही व्हिडिओ काढून पाठवतात. हो. पण आम्ही असं डुप्लिकेट करून पण दाखवू शकतात ना व्हिडिओ मध्ये. सेकंड क्वालिटी मध्ये आम्हाला इंटरेस्ट पण नाहीये, तेवढा वेळ पण नाहीये खेळ करण्यासाठी की त्यासाठी आपल्याला कृष्णाई कोचिंग वर्ष परिवारामध्ये आपल्याला यावं लागतंय आणि एकदा व्हिजिट करावी लागतंय. #कृष्णाई कोचिंग वर्क्स. ओके. तर आता एक फॉर एक्झाम्पल हा सोफा तुम्ही केलाय. Yes. हा सोफा करण्याचा एक टाइम किती असतो किंवा किती टाइम लागतो एक्झॅक्टली? एका दिवसामध्ये एक खुर्ची तयार होते कारण आपल्याकडे तशी टीम आहे. एका दिवसामध्ये होते आणि जर आम्ही जास्त क्वांटिटीमध्ये काम करतो सर. आपल्याकडे बंगलोचं, त्याच्यानंतर रेस्टॉरंटचं, हॉटेलचं हे काम केलं जातं. मग कस्टमरांकडे काय असतं क्वालिटी विथ आपलं इकडचं नाही, आपलं आउट ऑफ इंडिया पॅटर्न्स आहेत सगळे. जे फॅब्रिक मध्ये आहेत ते आपलं थोडं लांबून मटेरियल येत आहे. ते मटेरियल येण्यासाठी आपल्याकडे थोडासा वेळ असतो. त्यानंतर आम्हाला दिवस दिले जातात की त्याच्यामध्ये ते आपल्याला काम कम्प्लीट करतो. तोपर्यंत आमचं फ्रेमिंगचं काम सुरू असतं. फ्रेमिंगचं कामासाठी पण आपण थोडासा वेळ घेतोय आणि ती जी टार्गेट दिलेलं असतं आम्हाला की क्वांटिटी दिलेली असते की ही क्वांटिटी तुम्हाला ते आम्ही त्या दिवसामध्ये क्वांटिटी सर कम्प्लीट करतो. आमच्याकडे ते नाही असं नाही. या जगामध्ये नाही हे वाक्यच नाहीये मुळात. जर जिद्द मनात असेल तर ते हो आहे आणि आम्ही ते करणार. एखादा ऑर्डर कॅन्सल पण झाली असणार तुमची मोठी ऑर्डर समज 100% तून 99.99% आपण ते व्हायला देत नाही. कारण काय होतं माहितीये का आपल्याकडे महत्वाचं रिझनेबल रेट आहेत. आपण होलसेल दराचे रिझनेबल रेट मध्ये आपण देतोय. होलसेल जे रेट आहेत ते आपण रिझनेबल रेट मध्ये देतोय. विथ क्वालिटी तुम्हाला दाखवली जाते. विथ आपल्या कंपनीमध्ये आल्याच्या नंतर आपण काय काम करतो हे वर्क बघितलं जातं. मग तो एक विश्वास बिल्ड केला जातो सर आणि ते काम आपण जे कुठे नाहीये ते सर आपल्या सिंधुदुर्ग नगरी कुडाळ शहरामध्ये आहे. एकदा पहिल्यांदा भेट द्या. मग त्यानंतर आपण काम पुढे करू तुमचं पण. येस. आणि लोक येणार पण तुमच्याकडे आणि यायलाच पाहिजे. आणि मला वाटतं की आता गोव्यातून पण तुमच्याकडे लोक यायलाच लागले. 100% सर यायला. आता आताच एक ऑर्डर आहे 2 दिवसात सर द्यायची. त्यांची जी आता ऑर्डर आमची चालू आहे ते 15 तारखेला रिक्लायनर आम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर आपण लोडिंग चार्जेस घेत नाही. त्याच्यानंतर आपण त्यांना उतरवून पण देतो. डिपेंड करतं लोकेशन. आता काय होतंय की कधी असं होतं की आम्ही आता एक मॅट्रेस देतो. त्या मॅट्रेस वरती साईज वरती आम्ही पिलो फ्री देतोय. पण असं नाही की 3x6 ला आम्ही 2 पिलो देणार. 3x6 ही 1 सीटर झाली म्हणजे एक माणूस झोपू शकतो तर त्याला एकच पिलो देणार. मग त्या साईज नुसार ठरतं. तसं आम्ही कुठे जाणार, आम्ही कुठे माल उतरणार हे डिपेंड करते की माझी टीम तिकडे उतरवायला पण असते, चढवायला पण असते. डिपेंड करतं लोकेशन. फॉर एक्झाम्पल आम्ही लोकेशन धरलं गोव्याची बॉर्डर त्या बाजूची काणकोण बॉर्डर तर इथून तिकडे जायला किंवा ट्रान्सपोर्ट किंवा कसं काय प्रोसिजर असतं काणकोणच्या माणसाला जर पाहिजे असेल इकडे? पहिलं सर ना प्रचंड त्रास व्हायचा ह्या गोष्टींचा. पण जी गोष्ट इथे नाहीये आणि तीच तर आपल्याला द्यायची आहे म्हणून तर कस्टमर महाराजांच्या कृपेने कस्टमर आपल्या भरपूर विश्वासाने येतात. सर काय होतं ना की आपल्याकडनं खरेदी लांबून मध्ये आउट ऑफ इंडिया पण येते. मुंबईवरनं पण आता मटेरियल मागवतात. प्रॉब्लेम कुठे होतो की ट्रान्सपोर्टला प्रॉब्लेम होतो.
मग ट्रान्सपोर्ट सर आपल्याला थोडासा प्रॉब्लेम व्हायचा होता. मग त्याच्यानंतर सगळ्यांशी बोलून ट्रान्सपोर्ट आपण डेव्हलप केलं, लगेच फटाफट डेव्हलप केलं. आणि गोव्यावाल्यांचा जो गोव्यावाले आपले खूप काळजावरती आहेत. गोव्यातली माणसं खूप प्रेमळ आहेत. त्यांच्यासाठी हे ते करावं लागलं, त्यांच्या प्रेमापोटी करावं लागलं आणि आपण ट्रान्सपोर्ट पण करून टाकला त्यांच्यासाठी. म्हणजे त्यांचे प्रश्न म्हणजे प्रश्न ठेवत नाही, त्यांची उत्तरं फटाफट आपण देऊन टाकतो की ट्रान्सपोर्ट पण आपण तुम्हाला करून टाकू, फक्त चार्जेस त्यांचे तिकडे द्यावे लागतात. आणि एक असतं बिझनेस मध्ये की उधारी. हा. तुमच्या बिझनेस मध्ये कसं काय उधारी किती पर्सेंट चालतात की उधारी करतात तुम्ही काय घेतात कसं काय? उधारीची वहीच नाही आपल्या काउंटरला. ओके. जे काय द्यायचं आणि घ्यायचं. हो, द्यायचं आणि घ्यायचं. आपलं पहिलं सगळं काम आपलं थोडंसं हाफ चार्जेस घेतले जातात. त्याच्यानंतर हे लोडिंग केल्याच्या नंतर काही कस्टमर पोहोचल्याच्या नंतर देतात. पण आमचा उधारी हा विषय नसतो, झटकेपट. ओके. असं. पण एखाद्या उधारीमुळे जास्त बिझनेस चालतो किंवा आम्ही बघितलं पण आहे की उधारीमुळे लोक खूप बिझनेस करतात, कस्टमर्स वाढवतात. डिपेंड करतं असं. आपलं बजाजवाला तर आपलं काम नाहीये. डिपेंड करतं. पण आम्ही 99.99% उधारी कोणाला देत नाही. ओके. नाही, काय जैसा माल दो वैसा पैसा लो. ओके. हे सरळ आहे आपलं. कमी वेळेमध्ये चांगलं काम करून देणं हे आमचं कर्तव्य बजावतं. आम्ही त्या कर्तव्यावरती प्रामाणिक आहे. उधारी आपल्याकडे होत नाही, झटकेपट. जे काय आहे ते झटकेपट. कारण आम्ही ते देतोय फटाफट. बरोबर. अच्छा, आणि सर पैसे कोणाकडे नाही असं नाही हो, सगळ्याकडे पैसे आहेत. वापर त्याचा कसा करतो हे डिपेंड करतो. कळालं. हो, देणारा कस्टमर आपल्याकडे पैसे द्यायलाच येतो. एक बिझनेसमॅनला हे थोडंसं ओळखायला थोडंसं म्हणजे आम्ही कुठेतरी मागे पडतोय की पैसे कोणाकडे नाही आहेत का, किंवा पैसे कोणाकडे आहे तर त्याचा वापर काय होतं. प्रत्येक कस्टमर आपल्याकडे पैसे द्यायलाच येत असतो. आपल्याला ते त्या कलेने घेता यायला पाहिजे. आता जर एक मला सांगा, तर एक युथ साठी जर शिकण्यासाठी आता जसं आम्ही त्याला म्हटलं की तू बिझनेस कर, तुम्ही जसं म्हटलं की आमच्याकडे येऊन तुम्ही शिकू शकता, बघू शकतात. हो. असं स्कूल किंवा कॉलेजेस ची मुलं येऊन इकडे व्हिजिट करू शकतात, काम बघू हो, शकतात. 100% व्हिजिट करू शकतात. हे नेतृत्व खूप फार मोठं आहे. तुम्हाला जर कोणाला जर अधिक माहिती जर व्हायची जर पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. फक्त मला थोडासा वेळ पाहिजे, कारण या जगामध्ये सगळी गोष्ट माझ्याकडे फक्त वेळ नाहीये. पण जर तुम्ही कॉल करून जर येताय तर नक्की त्याची माहिती मी देणार 100%. कारण युथ पुढे जायला पाहिजे. मी हे पण सांगतोय तुम्हाला, ज्या कला क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड असेल त्या कला क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करा, यश तुम्हाला नक्की येणार. येस सर, एक 3 नियम असे सांगा जे प्रत्येक युवकाने रुजवून घेतले पाहिजे, स्पेशली फॉर व्यवसाय. 100%. आणि ती काळाची गरज आहे. महत्वाचं म्हणजे व्यवसायामध्ये आल्याच्या नंतर पहिलं झोकून घ्या. कुठलाही व्यवसाय असू दे, झोकून घ्या. मी हे म्हणत नाही की गाढवासारखी मेहनत करा. मालक होण्याचा विचार करायचा असेल तर मेहनत तर करावीच लागेल. 100% आहे ते. हे विधिलिखित आहे. मेहनत तर करावीच लागेल. ठीक आहे. प्रत्येक कस्टमरशी प्रामाणिकपणे आणि नम्रतेने राहा. आणि दुसरी गोष्ट ही सगळ्यात महत्वाची आहे, अंडरलाईन आहे, काळजावरती वाक्य लिहून ठेवण्यासारखं वाक्य आहे की दररोज कस्टमर हे नवीन बिल्ड व्हायला पाहिजे, नवीन तयार व्हायला पाहिजे. जर दर दिवशी नवीन जर कस्टमर तयार होतात तर 365 दिवसाचे झाले किती. आपलं टार्गेट असतं की यशाच्या ह्या वर्षापर्यंत, या 2 वर्षापर्यंत माझं हे टार्गेट कम्प्लीट होणार. तर दररोज कस्टमर नवीन तयार होणं जास्त गरजेचं आहे. एक मी व्हिडिओ संपवण्याच्या अगोदर सांगायला आवडेल की असं म्हणू शकतो मी हिस्ट्रीमध्ये आमच्या की आम्ही गॅसकडे येतो 1 तास 2 तास किंवा एक मॅक्झिमम 3 तास बोलतो. पण इकडे आल्यानंतर एक आम्ही 12:30 वाजता पोहोचलो आणि म्हटलं की 1:30 पर्यंत आमचं क्लिअर होणार, 2 पर्यंत क्लिअर होणार आणि जेवायला आम्ही घरी पोहोचणार. पण आता ऑलमोस्ट 5:30 वाजले. आता 5:30 वाजले. 5:30 वाजले. तर टाइम कसा निघून गेला आणि असं वाटतं की बोलत राहावं, समजून घ्यावं. तुमच्यासारखी माणसं कोकणात तयार आणखी व्हावी आणि तयार झालेली आहेत तर ती पुढे यावी. कारण बाकीच्या युवकांसाठी, आमच्या युवकांसाठी मोटिवेट करण्यासाठी त्यांची खूपच गरज आहे या काळात, या जगात. खूप काय होतंय की बोलत असताना भावनिकपणाने मन जुळणं जास्त गरजेचं आहे. प्रत्येक कस्टमरला एक रेंज प्रमाणे ग्राहक म्हणून बघितलं जाणार नाही. त्याला कशा माहितीची गरज आहे हे बघायला पाहिजे. आणि म्हणा आपणच जुळतात, काय विषय नाही. आता वेळ कसा निघून गेला, तुम्हाला पण भेटून फार छान वाटलं. माझा दिवस कसा अप्रतिम झालाय. हा दिवस अविस्मरणीय राहणार आहे माझ्यासाठी. तर हा दिवस अविस्मरणीय राहणार आहे. आणि खूप छान वाटलं तुम्हाला पण भेटून, सरांना पण भेटून. सर, थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला कधी आवश्यकता लागली व्यवसायामध्ये सर, तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. अजून तुमच्या थ्रू जर युथ कोणी जर असेल, मग ते लेडीज असतील, जेंट्स असतील, जो भी रहेगा, पण व्यवसायात जर येत, मी तर म्हणतो नोकरी वगैरे काही नको.
व्यवसायच. हम्म. मालकच आयुष्यात पुढे घडू शकतो. दुसऱ्यांकडे कामाला राहण्यापेक्षा मालक होऊन जगा. हम्म. मी तुम्हाला खरं सांगतो, जाम मजा आहे सर. मेहनत करणं एवढा सोपा मार्ग कुठचाच नाहीये. आणि या जेवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या माझ्या कस्टमरांनी मला शिकवलेल्या आहेत. मी बरोबर. मोठा नाही झालेलो आहे, पण ह्या मला सगळ्या कस्टमरांनी शिकवलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी. तर आणि कस्टमर जो येतो ना, तो आपल्यापेक्षा प्रचंड हुशार असतो, नाही का? बरोबर. तर एक कस्टमर पर्सनल जो एक्सपिरियन्स आहे. येणार आहे, जो कस्टमर आपल्याकडे येणार आहे, त्याला योग्य माहिती देणं जास्त गरजेचं आहे. हम्म. त्याला काय पाहिजे ते त्याला जास्त हम्म. गरज आहे की आपल्याला ते त्याला द्यायचं आहे. हे जर आपल्याला कळतंय, सर्व्हिसमध्ये कुठे कमी पडायचं नाही. व्यवसायामध्ये हे एक नोट करून घ्या, की सर्व्हिसमध्ये कुठेही कमी पडायचं नाही. सर्व्हिसच आपल्याला भविष्यात हम्म. पुढे घेऊन जाऊ शकते. कारण ही सर्व्हिस महत्वाची आहे. आता काय होतं माहिती का, कस्टमरांना सर्व्हिस कुठेतरी बरोबर. प्रॉब्लेम होतोय आणि सर्व्हिस देणं जास्त गरजेचं आहे सर. व्यवसाय करणं फार सोपं आहे, पण तिकडे टिकून राहणं फार गरजेचं आहे. टिकून Yes. राहणं खूप कठीण आहे, पण ते गरज आहे, ते टिकून राहायचंय. आपल्याला Yes. जर भविष्यात जर पुढे जर खूप काही करायचं आहे आणि ते केलंच पाहिजे. जर करायचं आहे, तर एक गोष्ट सांगतो, स्वतःशी प्रामाणिक राहा. हम्म. दुसरी गोष्ट, स्वतःबद्दल आणि दुसऱ्यांबद्दल रिस्पेक्ट आणि जास्त त्याची काळजी घ्या, की आपल्याकडनं कोणी हम्म. दुखावला जाणार नाही. आणि तिसरी गोष्ट, चांगल्या विचाराने व्यक्ती घडते आणि तुम्ही घडणार. चांगल्या विचाराने व्हा, बस बाकी काही नाही. आणि मालक बना. सगळ्यांनी नोकरीमध्ये काही नाही ठेवलेलं आहे. मालक बना आणि स्वतःला घडवा आणि आई वडिलांची काळजी घ्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. येस. खूप खूप धन्यवाद. आणि एक महाराष्ट्रामध्ये एक सांगायचं असं एक वाटतं, की आम्ही आता इकडे बिझनेस सिरीज स्टार्ट केलेली आहे. जर तुम्ही युवा आहात किंवा तुमचे बिझनेस असाल, तर तुम्ही नक्की आम्हाला एक मेसेज पाठवू शकता किंवा तुमचा कॉन्टॅक्ट तुमच्या बिझनेस बद्दल आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. 100% सर. आणि याची खूपच गरज आहे, कारण तुमचा व्यवसाय कसा चालतो आणि त्याचा माइंडसेट कसा आहे हे कळणं खूपच गरजेचं आहे. एक शेवटची जर तुम्हाला एक युथांना जर मेसेज द्यायची असेल तर काय असेल? एक युथ म्हणून युथांना मेसेज द्यायची तर काय असेल? खेळण्या बागडण्याचं एक वय असतं, तिथपर्यंत बरोबर आहे. आयुष्यात एम असायला पाहिजे, एम ठरायला पाहिजे आयुष्याच्या निगडीत. जे तुम्ही क्षेत्र निगडताय, आता आपल्यावरती आपल्या घरातले पण सांगतात. मगाशी पण मी आपल्या शॉपमध्ये पण तुम्हाला म्हणालो, की आपल्या घरातल्यांची इच्छा असते, प्रौढ माणसांची, मोठ्या माणसांची आपली इच्छा असते, की माझा मुलगा, माझी मुलगी या पदापर्यंत ही काम करायला पाहिजे, जॉब करायला पाहिजे. आवश्यकता नाहीये. तुमचा एम पहिला ठरवा, की तुम्हाला आवड कशात आहे. तो व्यवसायामध्ये तुम्ही इन्क्लूड करा आणि ते फोकसिंग करून तो टार्गेट ठेवा, की आम्हाला इथपर्यंत पोहोचायचं आहे. की आता युथला फक्त मी एवढंच सांगेन, की तुम्हाला कशात आवड आहे, ती तुम्ही कधी शोधलाय का? त्याचा तुम्ही हो. विचार केलाय का? आपल्याला कशात आवड आहे, ते पहिलं असायला पाहिजे आणि त्याच्यात आपण काम करायला पाहिजे. असं फक्त कुठल्याही तो करतोय म्हणून मी करतोय अजिबात होणार नाही. आपली आवड महत्वाची आहे. खूप खूप धन्यवाद. हो सर. येस. कृष्णाई कोचिंग वर्क्स कुडाळ, सिंधुदुर्ग नगरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि नक्की भेट द्या. थँक्यू येस. व्हेरी मच.